तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी पूजा सोळंके आणि तुम्ही जर वेगवेगळे फार्मसी रिलेटेड कोर्सेस किंवा एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. कॉम्पिटेटिव्ह फार्मा हे एक ॲप आहे. हे डाउनलोड करून तुम्ही यामध्ये माझे रेग्युलर लेक्चर्स ऐकू शकता, ज्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. RRB, ड्रग इन्स्पेक्टर, जिल्हा परिषदच्या फार्मसीच्या एक्झाम्स, हेल्थ डिपार्टमेंट, फार्मा एक्झिट एक्झाम, बी फार्मा रेग्युलर किंवा डी फार्मा रेग्युलर सुद्धा ह्याच्यामध्ये लेक्चर्स घेतले जातात. तर तुम्ही नक्कीच हे ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये तुम्ही 20% डिस्काउंट मिळवू शकता माझा कोड यूज करून. माझा कोड आहे POOJA2020, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन कोर्सेसवर 20% डिस्काउंट मिळेल. ठीक आहे. आज मी तुमच्यासाठी एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळे MCQs आणि त्याचे आन्सर्स डिस्कस करू. काही काही कन्सेप्ट मी सांगेल जे तुम्ही जर तुम्हाला समजले आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्कीच माझे रेग्युलर लेक्चरसाठी हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये माझा कोड सुद्धा यूज करा. सो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. फार्मसी. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज द टर्म फार्माकोलॉजी रेफर टू? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फार्माकोलॉजी हा एक फार्मसीचा मेन सब्जेक्ट आहे. यामध्ये आपण काय करतो, ड्रग शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचे काय काय इफेक्ट्स होतात, कसा ॲब्झॉर्ब होतो, कुठे डिस्ट्रीब्यूट होतो, कसं त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि कसा तो एक्सक्रीट होतो, त्यानंतर त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत, त्याची डोजिंग आहे, त्याचे ॲडवर्स इफेक्ट्स आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करतो. त्यामुळे करेक्ट आन्सर जे आहे, स्टडी ऑफ ड्रग्स अँड देअर इफेक्ट्स. बी ऑप्शन इन द करेक्ट ऑप्शन. पहिला ऑप्शन स्टडी ऑफ डिसीजेस, त्याला म्हणतात पॅथोफिजिओलॉजी. ठीक आहे. त्यानंतर स्टडी ऑफ वॅक्सिन्स आणि स्टडी ऑफ सर्जिकल टेक्निक्स हे सगळं फार्माकोलॉजीमध्येच येतं. ठीक आहे. तर फार्माकोलॉजी रेफर टू स्टडी ऑफ ड्रग्स अँड देअर इफेक्ट्स. सेकंड क्वेश्चन, विच डोजेस फॉर्म इज इंटेंडेड फॉर ॲप्लिकेशन टू द स्किन? यांना विचारायचं आहे की स्किनवरती ॲप्लिकेशन करायला आपण कोणता डोजेस फॉर्म यूज करतो. तर टॅबलेट आपण ओरली घेतो, कॅप्सूल ओरली घेतो, सस्पेन्शन ओरली घेतो. तर करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे ऑइंटमेंट. ऑइंटमेंट म्हणजे मलम, ते आपण तोंडाने घेत नाही, शरीरावर लावतो. विच इंटेंडेड फॉर ॲप्लिकेशन टू द स्किन, म्हणून करेक्ट ऑप्शन इज सी, ऑइंटमेंट. तिसरा आहे, व्हॉट इज द टर्म फॉर अ सबस्टन्स दॅट एनहान्सेस द डिसोल्युशन रेट ऑफ ड्रग? असा कोणता सबस्टन्स आहे जो ड्रगचं डिसॉल्युशन रेट वाढवेल? ठीक आहे. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत, डायल्युएंट, इमल्सिफायर, डिसइंटिग्रंट, सोल्युबलायझर. तर डायल्युएंट जे आहे, डायल्यूट करणे म्हणजे काय, एखादा ड्रग जो आहे तो एकदम मायनर क्वांटिटीमध्ये आहे, 1 mg रिक्वायर्ड आहे, तर आपण तो 1 mg घेतला तर तो काय होईल, ओरली आपल्या गॅस्ट्रिक मध्ये आपल्या स्टमकमध्ये जाईल का, गॅस्ट्रिक ज्युसेसमध्ये मिक्स होईल का, कितीसा होईल आणि कितीसा होईल आणि कितीसा मिक्स होईल, आपल्या कितीसा रक्तात येईल. ठीक आहे. हे सगळं असतं, म्हणून आपण काय करतो, डायल्युएंट त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये ॲड करतो, किंवा जेणेकरून तो काय होईल, एका मीडियममध्ये मिक्स होऊन तो योग्य प्रमाणात शरीरात पोहोचेल. त्यामुळे डायल्युएंट डिझोल्युशन रेट यूज एनहान्स करणार नाही. इमल्सिफायर इमल्शनमध्ये यूज होतात. इमल्शन म्हणजे काय, ऑइल आणि वॉटर या 2 फेजेस असतात ज्यामध्ये ड्रग सॉल्युबल असतो, ते 2 एकत्र आणायला आपण इमल्सिफायर टाकतो. त्यानंतर डिसइंटिग्रंट म्हणजे काय, डिसइंटिग्रेशन म्हणजे फुटणे. तर आपण हे टॅबलेटमध्ये ॲड करतो. कशासाठी, टॅबलेट पोटात जाऊन लवकर फुटली पाहिजे, त्यामुळे ड्रग रिलीज झाला पाहिजे, तो रक्तात लवकर मिसळला पाहिजे आणि लवकर ॲक्शन दिली पाहिजे, म्हणून आपण डिसइंटिग्रंट टॅबलेटमध्ये टाकतो, जे डिझोल्युशन रेट इन्हान्स करायला नाही. त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे सॉल्युबलायझर. तर सॉल्युबलायझर हे आपण ॲड करतो जेणेकरून ड्रग्सचं सॉल्युबिलिटी वाढेल. जितकी सॉल्युबिलिटी वाढेल तितका ड्रग पटकन रक्तामध्ये मिसळेल आणि तितकी पटकन ॲक्शन देईल. ठीक आहे. सो असाच सॉल्युबलायझर इज द टर्म विच एनहान्सेस डिझोल्युशन रेट ऑफ ड्रग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ डायुरेटिक्स?
डायुरेटिक्सचं प्रायमरी फंक्शन आहे प्रमोट युरिन आउटपुट. याच्या शब्दामध्येच डायुरेटिक्स युरिन म्हणून प्रमोट युरिन आउटपुट. ब्लड प्रेशर, रिड्यूस फीवर, इनक्रीज ब्लड शुगर लेवल वगैरे हे काही येणार नाही. डायुरेटिक्स म्हणजे जे युरिन आउटपुटचं वाढवतात, प्रमोट करतात, त्यांना म्हणतात डायुरेटिक्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच ड्रग क्लासिफिकेशन इज यूज टू ट्रीट फंगल इन्फेक्शन्स. फंगल इन्फेक्शन्स ह्याच्यामध्ये बघा अँटीपायरेटिक्स. अँटीपायरेटिक्स म्हणजे शरीराचं तापमान कमी करणे. शरीराचं तापमान कमी करण्याचं काम फंगल इन्फेक्शन मध्ये म्हणजे फंगल इन्फेक्शन झाल्यावर आपण अँटीबायोटिक देणार का? शरीराचं तापमान नक्कीच देणार. ठीक आहे, कधी एक ट्रीटमेंटचा भाग म्हणून. पण ड्रग क्लासिफिकेशन जे मेनली यूज केलं जातं फंगल इन्फेक्शनला ट्रीट करायला त्यांना म्हणतात अँटी फंगल्स. सी ऑप्शन. अँटीहिस्टामाइन्स हे ॲलर्जीमध्ये देतात आणि अँटी हायपरटेन्सिव्ह हे हायपरटेन्शनमध्ये देतात. Next question, what is the term for the study of adverse effects of drug and other chemicals on living system? असा कोणता टर्म आहे जो ॲडवर्स इफेक्टला स्टडी करतो ड्रग्सच्या? ठीक आहे, फार्माकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी, पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी. यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे टॉक्सिकोलॉजी. टॉक्सिकोलॉजी का? तर ते ॲडवर्स इफेक्ट म्हणजे जे टॉक्सिक इफेक्टचे ड्रगचे त्यांचा स्टडी करतो, म्हणून त्यांना टॉक्सिकोलॉजी स्टडीज असं म्हणतात ड्रग्सचे. फार्माकोलॉजीमध्ये इन्क्लूड होतो. फार्माकोलॉजी हा एक मोठा कन्सेप्टमध्ये टॉक्सिकोलॉजी येतं. ठीक आहे, पण पर्टिक्युलर वर्ड आहे टॉक्सिकोलॉजी. त्यानंतर 7th क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बीटा ब्लॉकर्स. तर याचा आन्सर आहे लोअरिंग ब्लड प्रेशर. आता मी इथे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगते. ठीक आहे, बीटा ब्लॉकर्स हे कधी ऍक्टिव्हेट होतात? जेव्हा ॲड्रेनालिन सिक्रेट होतं. ठीक आहे, ॲड्रेनालिन ब्लॉकर्स म्हणजे सुद्धा बीटा ब्लॉकर्स. म्हणजे तुम्ही कन्सिडर करा ॲड्रेनालिन आणि बीटा हे दोघं जण सोबतच आहे. ॲड्रेनालिन हार्मोन आहे, बीटा रिसेप्टर आहे. ठीक आहे, म्हणजे ॲड्रेनालिन येतं, बीटाला अटॅच होतं. म्हणजे तुम्ही ॲड्रेनालिनला अपोज करा किंवा तुम्ही बीटाला अपोज करा, तुम्ही काय करताय? सिम्पॅथॅटिक सिस्टीमवर ऍक्ट होताय. ठीक आहे, आता ही सिम्पॅथॅटिक सिस्टीम जी आहे ती कधी ऍक्टिव्हेट होते बॉडीमध्ये? ठीक आहे, दोन सिस्टीम आहेत, सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक. या दोन ज्या सिस्टीम्स आहेत या पॅरलली किंवा सोबत ऍक्ट होतात. ठीक आहे, यांचे जे हॉर्मोन्स आहेत तर ॲड्रेनालिन हे मेन हार्मोन आहे सिम्पॅथॅटिक सिस्टीमचा. आधी आपण हेच बघूया. ठीक आहे, एक छोटासा कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगते. बीटा ब्लॉकर्स म्हणजे ॲड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी करणे. ठीक आहे, बीटा ब्लॉक होतोय म्हणजे काय? कुलूप लागते, म्हणजे ॲड्रेनालिन आतमध्ये जाणार नाही, ॲड्रेनालिन सेलच्या आत जाणार नाही, बीटा ब्लॉक झालाय. ठीक आहे, बीटा रिसेप्टर. मग हे कधी होतं हे एक सांगते. हा कन्सेप्ट थोडासा साईडला करून नवीन एक कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल समजायला. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटते, ठीक आहे, नॉर्मली प्रत्येक जण कोणत्या तरी गोष्टीला घाबरत असतो. इमेज एक छोटं बाळ आहे आणि त्याच्यासमोर अचानक वाघ आला किंवा एखादा हिंस्र प्राणी आला तर तो बाळ काय होईल? तो घाबरेल किंवा आपणच पकडू, आपण घाबरून जाऊ. आपण घाबरल्यानंतर काय होईल? आपला बीपी वाढायला लागेल. ठीक आहे, श्वास जोराने घ्यायला लागू आपण आणि असं सगळं. तर यामध्ये काय होईल? आपला बीपी वाढेल. ठीक आहे, म्हणजे आपलं ब्लड प्रेशर वाढेल. ठीक आहे, ब्लड प्रेशर वाढलं म्हणजे ॲड्रेनालिन सिक्रेट झालं. ठीक आहे, ॲड्रेनालिन बीटा रिसेप्टरवर गेलं, कुलूप उघडलं आणि ॲड्रेनालिन सेलच्या आत गेलं आणि ब्लड प्रेशर वाढायला लागलं. ठीक आहे, आता इथे काय? प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बीटा ब्लॉकर्स. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे कसं काम करतं बीटा ब्लॉकर? बीटा ब्लॉकर काम केलं म्हणजे काय? ॲड्रेनालिन बीटाला कुलूप लागलं. बीटाला कुलूप लागलं म्हणजे ॲड्रेनालिन आत जाणार नाही, ब्लड प्रेशर वाढणार नाही. म्हणजे ऑप्शन कोणता आहे करेक्ट? लोअरिंग ब्लड प्रेशर. ठीक आहे, हा कन्सेप्ट तुम्हाला एक आयडिया आली असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला जर खूप वास्ट कन्सेप्ट जर तुम्हाला छोटे करून शिकायचे असतील आणि असे एक मजेदार पद्धतीने फार्मसी शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे ॲप डाउनलोड करा. यामध्ये माझे लेक्चर्स असतील आणि नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही माझा कोड पण यूज करा, म्हणजे तुम्हाला माझे लाईव्ह लेक्चर्स आणि गायडन्स मिळू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण.
What is the term for a substance that enhances the absorption of drug? ड्रगचं ऍब्झॉर्प्शन वाढ होणारे असे कोणते ड्रग आहेत? ठीक आहे. इमल्सिफायर आपण बघतो, त्यांचं प्रायमरी फर्स्ट ऑप्शन इमल्सिफायर आहे. त्याचं आपण बघतो की ऑइल आणि वॉटर या दोन फेजला एकत्र करायला इमल्सिफायर आहे यूज करतो. सर्फेक्टंट आपण सस्पेन्शन मध्ये यूज करतो, जे दोन मीडियम मधला गॅप कमी करतात. पेनिट्रंट अशी कुठली कॅटेगरी नाहीये. ठीक आहे. तर त्यांना डी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. परमिएशन एनहान्सर्स म्हणजे स्किन हा एक बॅरियर आहे ड्रगला आत जायला. ठीक आहे. काही कोणताही असं व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, तो डायरेक्टली आपल्या रक्तामध्ये स्किन मधून मिसळू शकत नाही, कारण हा बॅरियर जे आहे ते खूप पॉवरफुल आहे. प्रोटीन, फॉस्फोलिपिड्स या सगळ्यांनी बनलेला आहे. तर आपण काय करतो, स्किन मधून ड्रग आत जाण्यासाठी आपण परमिएशन एनहान्सर्स टाकतो क्रीम मध्ये, ऑइंटमेंट्स मध्ये, जे मलम्स असतात त्यांच्यामध्ये, जेणेकरून स्किन मधून जागा करून ते आपला ड्रग सेफली आपल्या ब्लड स्ट्रीम पर्यंत पोहोचवतील. तर व्हॉट इज द टर्म फॉर द सबस्टन्स दॅट एनहान्सेस ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग इज द परमिएशन एनहान्सर. विच ऑर्गन इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग मेटाबॉलिझम? ठीक आहे. ड्रग मेटाबॉलिझम कुठे होतं? ते होतं लिव्हरमध्ये. ठीक आहे. किडनी युरिन रिलेटेड काम करते, हार्ट ब्लड रिलेटेड काम करतं, ब्लड पंपिंग अँड ऑक्सिजनेशन डिऑक्सिजनेशन ब्लड कॅरी करतं. पॅनक्रियाज हे वेगवेगळे एन्झाईम सिक्रेट करतं, बाईल ज्युसेस सिक्रेट करतं. ठीक आहे. तर लिव्हर हा एक मेन ऑर्गन आहे जो मेटाबॉलिझम घडून आणतो शरीरामध्ये. ठीक आहे. आणि फर्स्ट क्लास मेटाबॉलिझम हा एक टर्म आहे जो लिव्हर मध्ये यूज केला जातो. लिव्हर मध्ये खूप एन्झाईम्स असतात, जे आपण खाल्लेले प्रोटीन्स आहेत, जे आपण वरण खातो रोज, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत. तर ते सुद्धा लिव्हर मध्ये जाऊन त्यांचं ब्रेकडाऊन होतं. आणि बायोकेमिस्ट्री आठवू शकता तुम्ही, ती सगळ्या सायकल्स आणि प्रोटीनची सायकल वगैरे हे सगळं लिव्हरच्या सेल्स मध्ये होतं. ठीक आहे. म्हणून प्रायमरी ऑर्गन रिस्पॉन्सिबल फॉर द मेटाबॉलिझम इज लिव्हर इज द करेक्ट आन्सर. 10. Which term describes drugs potential to cause harm to the liver? आता याच्यामध्ये विचारलेलं आहे. आता बघा, शरीरामध्ये जे पण आपण खातो, ठीक आहे, त्यामध्ये ड्रग थोडेसे म्हणजे फॉरेन बॉडीज असतात आपल्या शरीरासाठी. फॉरेन बॉडीज म्हणजे आपण काय करतो, शरीरामध्ये जे रिसेप्टर आहे वगैरे त्यांच्या केमिस्ट्री आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण ड्रग बनवतो. आणि मग म्हणून ते ड्रग पर्टिक्युलर ब्रेन कडेच जातं, लिव्हर कडेच जातं, कारण आपण त्याच्या सेल्सचा अभ्यास केलाय, त्याच्या टिश्यूजचा अभ्यास केलाय. ठीक आहे. ही एक मोठा कन्सेप्ट आहे. तर विच टर्म डिस्क्राइब्स द ड्रग्स पोटेन्शियल टू कॉज लिव्हरला हार्म करणारा असं कोणता टर्म आहे? नेफ्रॉन. फर्स्ट ऑप्शन आहे नेफ्रोटॉक्सिसिटी. नेफ्रॉन म्हणजे किडनी रिलेटेड सेल असतात, ज्यामध्ये किडनीला टॉक्सिसिटी झाली तर ती नेफ्रोटॉक्सिसिटी म्हणतात. कार्डिओटॉक्सिसिटी, हार्टला, सी ऑप्शन कार्डिओटॉक्सिसिटी म्हणजे हार्टला काही टॉक्सिसिटी होते का? न्यूरोटॉक्सिसिटी म्हणजे न्यूरॉन्सला म्हणजेच ब्रेनमध्ये काही टॉक्सिसिटी होते का? ठीक आहे. तर हे लिव्हरसाठी यूज करत नाही. हिपॅटोटॉक्सिसिटी इज द करेक्ट वर्ड. आता हिपॅटोटॉक्सिसिटी का होते? लिव्हरलाच का होते, किंवा वेगवेगळ्या याला काय होते? ठीक आहे. तर हिपॅटोटॉक्सिसिटी आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं की प्रायमरी रिस्पॉन्सिबल ऑर्गन फॉर मेटाबॉलिझम इज द लिव्हर. तर लिव्हरमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात जे ड्रगनुसार ऍक्ट होतात, आणि तिथे ऍक्ट झाल्यानंतर त्यांच्यामधनं काही फ्री रॅडिकल बाहेर पडतात, काही बाय प्रोडक्ट्स बाहेर पडतात, काही ऑक्सिडेशन मॉलिक्यूल बाहेर पडतात, ऑक्सिडाइज, जे लिव्हर सेल्सला किंवा प्रत्येक ऑर्गनला हार्म करत असतात. ठीक आहे. लिव्हर सेल्सला पर्टिक्युलरली जास्त हार्म होतो, कारण तिथे मेटाबॉलिझम होतं. तर त्यावेळेस हिपॅटोटॉक्सिसिटी तिथे हिपॅटोटॉक्सिसिटी लिव्हर सेल्सला हार्म होतो. तर आपण बघतो की पॅरासिटामॉल हे एक ओटीसी प्रोडक्ट आहे आणि तो खूप कॉमनली आपण घेतो. तर ते लिव्हरसाठी खूप हार्मफुल आहे. ठीक आहे. जर तुम्ही लॉंग टर्म कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी पॅरासिटामॉल घेत असाल तर ते जे आहे तर त्याचं ॲडव्हर्स इफेक्ट म्हणू शकता तुम्ही. हिपॅटोटॉक्सिसिटी आहे, लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. विच ड्रग क्लासिफिकेशन इज कॉमनली यूज टू ट्रीट हायपरटेन्शन?
हायपरटेन्शनसाठी आपण जो बीटा ब्लॉकरचा कन्सेप्ट बघितला, ठीक आहे. त्याच्या आधी आपण डायरोटिक्सचं पण एक टर्म बघितलं. डायरोटिक्स काय करतं, युरिन आउटपुट इन्क्रीज करतं. तर हायपरटेन्शनमध्ये काय होतं, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. प्रेशर वाढले म्हणजे काय, की त्याच्या नसा आहे, ठीक आहे, हृदयाकडे रक्त घेऊन जाणाऱ्या, तर त्याच्यामध्ये काय होतं, एक जाडपणा येतो, किंवा तुम्ही इमॅजिन करू शकता एक साधं वॉटर जात आहे एका पाईपमधनं म्हणजे एका नसांमधनंच तुम्ही इमॅजिन करा की नसांमधनं साधं पाणी जातंय आणि दुसऱ्या ह्याच्यात NaCl टाकलेलं पाणी जातंय. तर NaCl म्हणजे काय, थोडंसं हार्ड वॉटर असेल, मीठ टाकलेलं पाणी, ठीक आहे. याच्यामध्ये मॉलिक्युल्स असतील, किंवा तुम्ही मध सुद्धा इमॅजिन करू शकता. समजा मध आहे आणि पाणी आहे, तर मध काय आहे की खूप थिक असं झालेलं सोल्युशन आहे, जे पाईपमध्ये जाताना प्रेशर अप्लाय करणार पाईपच्या वॉल्सवर. तसंच असतं हायपरटेन्शन मध्ये. काय होतं, ब्लडमध्ये सॉल्टचं प्रमाण वाढलेलं असतं. सॉल्टचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळे ते सॉल्ट्स काय करतात, प्रेशर एक्झर्ट करतात त्या वॉल्सवरती नसांच्या, त्यामुळे हायपरटेन्शन कॉज होतं. अशा याच्यामध्ये तुम्ही कोणता ड्रग देणार, आपण खालून जाऊ. अँटीसायकोटिक्स म्हणजे मेंटली प्रॉब्लेम असलेला, किंवा तो ड्रग देणार का, मेंटल अफेक्ट करणारा, मूड डिसऑर्डर वगैरे नाही देणार. अँटीहिस्टामाइन्स म्हणजे ॲलर्जीमध्ये यूज केलं जाणारा ड्रग देणार का, नाही देणार. अँटासिड्स म्हणजे ॲसिडिटी झाली आणि ते ड्रग देणार नाही. तर काय देतात, डायरोटिक्स. आता डायरोटिक्स का देतात, तर युरिन आउटपुट इन्क्रीज होतं. युरिन आउटपुट इन्क्रीज झालं म्हणजे काय, शरीरातून सॉल्ट्स बाहेर निघत आहेत, ठीक आहे. शरीरातून सॉल्ट बाहेर निघायला लागली म्हणजे आपोआप काय होणार, त्या नसांवर आलेला ताण कमी होणार म्हणजे काय, पेशंट रिलॅक्स होणार, त्याचं ब्लड प्रेशर खाली येणार लेवल, आणि एक ऑप्टिमम लेवलला येणार, आणि हायपरटेन्शन मध्ये आपण ते देऊ शकतो, ठीक आहे. तर थँक्यू. तुम्ही पुन्हा एकदा माझा कोड पाहू शकता. पूजा 20 हा कोड आहे आणि ॲप आहे कॉम्पिटेटिव्ह फार्मा. तर प्लीज नक्की जॉईन करा. आणि अशा प्रकारे एक छोटे फार्माचे जे अवघड कन्सेप्ट आहे ते आपण असेच रोज छोट्या उदाहरणांमधनं किंवा सोप्या भाषेतून तुम्ही ऐकू शकता. थँक्यू.